नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? होप की तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल, एन्जॉय करत असाल. तर आजचा दिवस आहे आमचा चौथा ट्रिपचा आणि आता आम्ही आहोत अंजनवेलला आर्चिस दादाकडे. अजून आताच मॉर्निंग झाली आहे जस्ट. सो आता जातो त्याच्या घरी ब्रेकफास्ट करायला आणि त्याच्यानंतरचा शेड्यूल आहे की थोडा इथूनच आपल्याला गोपाळगडवर जायचं आहे. गोपाळगडवर जायचं. येस, इथेच आम्ही थांबलो होतो. आता इथून निघालोय, ब्रेकफास्ट करू आणि मग इथल्या जवळ आजचा दिवस तसा चिल आहे आणि बॅक टू होम आहे. त्याच्यामुळे जवळपासच्या लोकेशन आणि जाता जाता काही महत्वाचे लोकेशन त्या करूनच जायचं. येस, चला. सकाळी सकाळी एकदम ऑथेंटिक नाश्ता आलेला आहे, घावण आणि चटणी. काय पत्तू पद्धतशीर कोकणात आलं ते बघा ना. घर वीर तर आमचं कोकणीच आहे, रजित तोसाडकर यांचं. ए काय रे हा हे बघा. चला या घावण खायला. फायनली आपण पोचलोय आता गोपाळगडावरती, जो अंजनवेलमध्ये स्थित आहे. ते म्हटलं जातं ना की सिंधुदुर्ग विजयदुर्ग हा अंजनवेल महाराष्ट्राच्या मर्दुंगीची ग्वाही सांगेल. तो हा अंजनवेलचा किल्ला. गोपाळगड हा गोपाळगड तुला माहिती असेल पतू, मागे एक रील व्हायरल होत होती. आंब्यांच्या वरणाची कॉन्ट्रोवर्सी झाली होती. तो हा किल्ला इथेच ती कॉन्ट्रोवर्सी झाली होती की प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे की काय आहे. त्याच्यावरनं वाद तापला होता. पण फायनली काय नाही, फायनली सगळ्यांनी रील व्हायरल करून प्रत्येकाला त्याची लायकी दाखवून दिलेली आहे. आणि हे असं आहे, ही बाहेरची तटबंदी, हा मेन एंट्रन्स आहे. आणि हे बघा, हे जे आहे ना याला म्हणतात खंदक. या खंदकाचा वापर कुठलेही सैन्य डायरेक्टली गडापर्यंत धडकलं नाही पाहिजे त्याच्यासाठी. ह्याच्यात पाणी तेव्हा वेगवेगळे मगरी सोडल्या जायच्या. याच्यासाठी ह्याचं हे होतं की घोडे, हत्ती जे काय असेल, कुठली तोफ इथपर्यंत डायरेक्टली किल्ल्यापर्यंत धडकली नाही पाहिजे येऊन. त्यासाठी हे सगळं खंदक हे किल्ल्याच्या पूर्ण गोल भागात खंदक खोदलेलं आहे. फक्त एंट्रन्सला ते तुम्हाला दिसणार नाही. तर चला मग आतमध्ये. किती मोठा आहे दगड. हां, एक दगडाचं तेच विशेष आहे की जसा राजगडावर दगड आहे ना, त्याच पद्धतीचा मोठा दगड आहे. म्हणजे साईज तुम्हाला जर कळली, हे बघा खूप मोठी साईज आहे. आता ती तू जरा तिथे जवळ जाते दगडाच्या, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली साईजचा अंदाज येईल. हे बघा, हा एक ब्लॉक खूप मोठा ब्लॉक आहे. हां, एक्झॅक्टली. सो भक्कम बांधकाम रे. पण म्हणजे तो गोळा लागला तरी बांधकाम हलणार नाही, एवढं भक्कम. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया, कारण का आतनं एक सुंदर व्ह्यू आहे, तो आपल्याला फायनली बघायचा. तुम्ही पण आता बघत, तुम्हाला दिसतच असेल की सगळं ह्या आंब्यांच्या बागायती आहेत. म्हणजे ह्या किल्ल्याच्या मध्ये सगळं आंब्यांचीच झाडं आहेत. तर इथे आंबा तो होतो आणि एवढी झाडं इथं असण्याचं रिझन की ही त्याच्याच अंडर होती जागा भरपूर दिवस. त्याच्यामुळे ती त्यांची पिढीचंच असेल, काय माहीत नाही आपल्याला. त्या कॉन्ट्रोवर्सीज आपण पडायचं नाही आहे. आपण आलो महाराजांचा आपला गड बघायला, जो की खूप जुना गड आहे. आणि त्या गडाचे अवशेष आजही आहेत. तटबंदी तशीच आहे, तशी आहे. सो पतू, आपल्या ह्या जर्नीचा हा पहिला गड आहे ना? पहिला गड आहे. कारण का आपण एक भवानी गड करणार होतो पण ते आपल्याला टाइम मध्ये मॅच नाही झाला. डिले झाले असते आपल्याला पुढचे सगळे विजिट करायला. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही तो अवॉइड केला. म्हणजे इथून हा मला वाटतं पूर्ण समुद्र व्ह्यू आहे का? हां, आता बघ फक्त भाई, ह्या गडाच्या पायऱ्या. हे बघा, ब्लॉक बघा, म्हणालो 2 ब्लॉक किंवा 3 ब्लॉकचा मिळून एक पायरी अशी आहे. इसके लिए हम यहाँ आए हैं पतो. जबरदस्त. हे बघा, मला वाटतं टेहळणी करतात ना, टेहळणीगड. समुद्रावरती आपली जरब असावी. ब्रिटिश आणि या सिद्ध्यांपासून, पोर्तुगीजांपासून त्यासाठी केलेलं हे प्रोटेक्शन होतं. काय वेव दिसतंय इथून. म्हणजे तासून तास बसून राहू शकतं इथं. हो निवांत. खरंच. आणि पाऊस आलाय. आम्ही आडोसा घेतलाय. आम्ही घेतलाय आडोसा. पण व्ह्यू आडोशाच्या मागे हा असा आहे. पण पावसाने थोडं थांबायला लावलंय. आता पाऊस थांबला की आपण तिकडे जाऊया
लाईट हाऊस आहे ना तिकडे, आणि तिकडेच ते टिकलेश्वराचं मंदिर आहे, तिथे पण जाऊया. तिथून पण व्ह्यू खूप सुंदर आहे, ते दाखवतो मी. चला उतरावं. पुढे ढकलता समजत नाही. मग पडल्यावर आम्हाला कळेल ना की ती बाबा पायरी स्लिपरी आहे, जांबा आहे. थांबा. हा तुझा जो आहे ना नशीब, या गाड्याला टकमकटोक नाही. त्या युवनाला ना तुझ्या पोत्यात धरून ढकलून दिली असती 4 वेळा ती पण. जांबा बोलतो थांबा. लेव हास्य जत्रा में लेव, आमचा दर्जा. हा आमचा दर्जा. हे बघा, इथून खाली उतरल्यावरती हे जे दिसतंय, ऍक्च्युली हे बंद केलंय, पण हे आहे धान्याचं कोठार. हे बघा, आतमध्ये पूर्ण स्पेस आहे. प्रत्येक गडावरती हे तर असतंच की आपल्याला धान्य स्टोअर करण्यासाठी काही ना काहीतरी एक स्टोरेज होम असतं. तसंच ते धान्याचं कोठार तिथे आहे. आणि गड आता पूर्ण म्हणजे पावसाळा पण आहे, आणि असाही, कारण का मी एकदा असाही आलेलो इथे शूटच्या वेळेस, तेव्हा गड असं झाडी झुडपांनी भरलेलाच आहे. कारण का गड आहे पण मोठा, सगळंच मेंटेन ठेवणं शक्य पण नाही आहे तेवढं. पण ॲक्च्युली काहीतरी केलं पाहिजे पुरातत्व विभागाने याच्यावरती, की जरा गड क्लीन राहील, दिसायला सगळ्यांना वावरता येईल. खाली सुद्धा काही अवशेष असतील पण ते आता जाता येत नाही झाडीमुळे. हे बघा, हे तलाव आहे, पण आत्ता तरी काही पाणी बिणी दिसत नाही आहे, तेव्हा झरे असतील. पण सरळ कातळ कोरलेलं आहे हो, अखंडच्या अखंड. हे बघा, आवाज घुमते का रे यात? हो, आवाज घुमतोय. त्या पायऱ्या वगैरे आहेत तिकडून. रात्रीचा असं कोण आलं बघायला तर गायब व्हायचा पटकन, कळत नाही. हो, हे बघा, आम्ही आता पोचलोय टाळकेश्वरला. तिथे आहे अंजनवेलचं लाईट हाऊस, जे तुम्हाला तिथे दिसतंय. आणि आपण आत्ता घेतोय दर्शन पहिलं, आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवतो तिथला एक व्ह्यू. गणपती बाप्पा सुंदर. अभि आता तुझे मी रिसेंट असं रिॲक्शन घेतो त्या लोकेशनवर, कारण तुझ्यासाठी ही लोकेशन नवीन आहे. मी एकदा आलो होतो इथे. बघा, ती ॲक्च्युली मला एक लोकेशन आहे, ती मी तिकडून दाखवतो. तिथून ते दिसतं, ती बरोबर ती घळ. चला तिथून बघू. ही बघा ना, कसली घळ दिसते ते समोर. तासलेलं कातळ असतं तसं एकदम. आता आपण ऍक्च्युली चाललोय ते जे वरून आपल्याला जो व्ह्यू दिसत होता, जो मध्ये कड्याचा डोंगर असं दिसत होता. कुठला? इंग्रज कडा. इंग्रज कडा. इंग्रज कडा त्याला म्हणतात, इंग्रज कडा. तर जाऊया त्या इंग्रजांच्या ठासूया तिथं. ओ भाई साहब, वर होत भाई, हा काढा इथून दिसला नसता. इथून जायचं मला वाटतं ना. पण इथून जरा बघा, बघ ना ही घळ बघा. पुढे जाऊन हा कसलं दिसतंय रे. अरे शेजारी जी आमची किचनची ही गोष्ट बांधायला रस्त्या विस्त्यात बसून जी ही गोष्ट बांधलं नाही, ही फक्त श्रीवर्धनला जाऊन सुटली म्हणजे झाला, नाही तर परत काय अंजनेला यायला लागतं. दादा हे सोड. पण धन्यवाद दादा, चला चला, मी आलो. भेटूया परत. आता आपण सावकाश लवकरच भेटू. नक्की नक्की. 8,000 हेल्मेट धरा तुमची मिठीमध्ये. मला दुःख आम्ही खर्चाचं नाही करत. दुःख मोठं आहे. अहो 8,000 माझं दुःख जाम मोठं आहे. चपला हरवल्या. हा रेनकोट तर सांगितलंच नाही. कालचा रेनकोटचा किस्सा सांगतो. हे मी असा रेनकोट ठेवतोय ना, तर हे रेनकोट काय झालं, पॅन्टीतनं माझं ते आतलं, तो काय म्हणतात त्याला, प्लास्टिक जो बाहेर येतो, तो प्लास्टिक इथे चिकटलं आणि रेनकोटला माझ्या होल पडला.
आणि गाडीतनं धूर बाहेर पडते. आणि असं धूर दिसायला लागला ते चिकटून बोलो गाडीत नाही लागलं काय टेन्शनच आला. पण तो रेनकोटला पडला होल आणि रेनकोट 1900 चपला 700 बहुत खर्चा हो गया है ट्रिप के ऊपर. अरे इतना तो ट्रिप का बजेट भी नाही था. चला सो फायनली आता रेडी झालोय आणि आता निघतोय. चला तवसळकर अंजनगोलची आम्ही आता शेवटचं लाईक सायनिंग आउट गाईज. झालंय तिकीट काढून झालेलं आहे का? येस बाय +1. हे आमची आहे ना आता एक हे करायचंच होतं कारण का ह्या आत्तापर्यंत बानकोट जेटी आपण केली होती, दाभोळ जेटी केली होती, जयगड जेटी केली नव्हती. तर कोकणातल्या मेन 3 जेटी आपण आता कव्हर केल्या आपल्या या याच्यामध्ये की जयगड करून आलो, आता ही दाभोळची, त्याच्यानंतर आपल्याला पुढे बानकोटची सुद्धा जेटी करायची. आज एका दिवसात आपण 2 जेट्या करणार आहोत. काल जयगड केली होती आपण. तू तर केलंयस ट्रॅव्हल. त्या 2 जेट्या केल्या ना. जयगड जेटी माझी पण फर्स्ट टाइम होती. हा माझी पूर्ण जेटी त्याची तर जेटीत पूर्ण माझी जेटी सेकंड टाइम आहे, ट्रॅव्हलला फर्स्ट टाइम तरी आहे. सो आता हे बघा जेटी पण आली आहे. आता पलीकडे जाऊया आणि पहिलं मला वाटतं देवस्थान आता चंडिका करूया. चंडिका जवळ आहे ना. होय होय. जेटी नंबर 2 ती होती आपली दाभोळची. ती आपण आत्ता अंजनवेल साईडहून क्रॉस करून चाललोय पलीकडे. गर्दी तर नाही आहे एवढी, काहीच नाही. काल पण नव्हती. तिकीट हा तिकीट माझ्याकडे नाही, याच्याकडे आहे. दे. तू रेनकोट उडून जाईल. आणि आत्ता आम्ही पोचलोय दाभोळ जेटी क्रॉस करून स्वयंभू चंडिका देवी मंदिराची. ते आपली ही देवी सुद्धा अशी एका गुफेमध्ये असल्यासारखीच आहे, जिचं देवस्थान खाली आतमध्ये आहे. देवीचं स्थान तिथे आहे, पण आपण आधी जरा खाली जाऊन येऊया. या साईडून येऊया. का विरुद्ध जाण्याचा प्रयत्न असतो. हो हे बघा कसलं सुंदर दिसतंय सगळ्या गोष्टी. शेवाळ खूप आहे त्याच्यामुळे पकडूनच जाण्यात अर्थ आहे. एका हातात मोबाईल घेऊन. हो ना बरं वाटलं रे, जरा डोळ्याला पण लावू. बरं वाटलं नाही जरा. हो मुळात असंच जायला पाहिजे ना सगळ्या सगळीकडे ऍक्च्युली तसंच जातात. आपण हो हे बघा ना, इथून पाण्याचे झरे आहेत जे खालून आहेत काही. इथूनच मोटारचं सुद्धा पाणी वरती चाललंय आणि तिथे एक स्थान आहे. पाण्याचं प्रमाण वाढल्यावरती अजून जास्त धोधो पाणी असेल इथं. छान दिसत असेल इथं. हो हा धबधब्यासारखं. चला आता देवीचं दर्शन घेऊया. देवीच्या एंट्रन्स जवळ उभे आहोत. ॲक्च्युली लोक खूप गेलेत आतमध्ये आणि आतमध्ये जागा कमी असते, तर स्पेस आपल्याला तेवढा मिळणार नाही, त्याच्यामुळे त्यांना जाऊन येऊ देत. मग आपण एंटर करू. पण चंडिका देवीजवळ हे असं वाकून जायला लागतं गुफेतून पूर्ण आतमध्ये. आणि खासियत ही आहे की आतमध्ये कोणताही इलेक्ट्रिक प्रकाश अजिबात नाही, फक्त दिव्यांचा प्रकाश. जसं मार्लेश्वरला होतं. पण पूर्ण म्हणजे केवमध्येच आहे. पूर्ण कातळाच्या केवमध्ये ती आहे आणि ते आतमध्ये अजून. तर हे सगळे बाहेर आले की आपण एकदा जावत नाही. आपल्याला आत पण फोटो वगैरे काढायचा नाही आहे, ती पावित्र्य जपायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे या चंडिकेला. दाभोळपासून खूप जवळ आहे. तर दर्शन आता घेऊन आलो ना की मग तुम्हाला भेटतो. स्वयंभू आहे. चला थोडंसं जरा आता OTVT पण आपण घेऊन जाऊ. तुला माहिती आहे ना, तू पुढे चल. हो. तुझा शर्ट पकडून येतो. हे चंडिकामध्ये फ्लॅश थोडा लागेलच ना आपल्याला. काळोख आहे, फक्त फ्लॅश याच्यासाठी लावला आहे की थोडं दिसलं पाहिजे, कारण का सगळीकडेच काळोख आहे. हे आता आले जाऊन. हे आपण आता चालू देवीकडे. तर मी आता कॅमेरा बंद करतोय कारण का देवीचं दर्शन होईल आपल्याला. आता आमचं दर्शन आत्ताच झालं आहे, पण देवीचं तुम्हाला थोडं एकदम असं फील झालं रे. पण तू बघितलं का देवीचा चेहरा किती सुरेख वाटतो. वाटतो एकदम. हां म्हणजे किती गोड आणि पवित्रता आहे त्या चेहऱ्यावर. आणि असे सगळीकडे दिवे लावलेले आहेत आणि हे पूर्ण अशी केव आहे. इथे बघा सेटिंग केलेली आहे बसायला सगळी. हे बघ हे बघ. आता बाहेर पडतो आम्ही इथून. आता जस्ट दर्शन झालं, आतून जाऊन आलो.
तुम्हाला जायला एक गुफाच आहे, पूर्ण गुफेला प्रदक्षिणा मारून यावं लागतं. मध्ये देवीचं स्थान आहे आणि एकही अत्याधुनिक लाईट नाही. दिव्यांच्या प्रकाशात तुम्हाला तिथे जावं लागतं आणि दिव्यांच्या त्या समयीच्या प्रकाशात देवीचा जो चेहरा दिसतो ना, असं वाटतं देवी तुमच्याकडे बघते स्वतः. एवढी गोड सुरेख पावित्रता तिथं दिसते ना. जे जे चंडिकेला आले असतील ना, त्यांनी खरंच मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही गोष्ट रिलेट होते का. म्हणून ब्लॉग बनवते म्हणून हे मी सांगत नाही आहे. जे नाही आले त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की हे कसं लोकेशन आहे. तुम्ही नक्की आयुष्यातनं एकदा इथे व्हिजिट केलं पाहिजे. पूर्ण केव्हमध्ये असल्यामुळे ना तो एवढा स्पेस आहे की तिथे सिटिंग अरेंजमेंट आहे, सगळ्या गोष्टी आहेत तिथे. छोटे छोटे गणपतीचे हनुमानची सुद्धा मूर्ती आहे तिथे. बरोबर बरोबर. खूप छान आहे. चेहरा खूप सुरेख दिसतो देवीचा. तुम्हाला आल्यावरती त्याचा फील होईल की बाबा येणं इथं वर्थ होतं. आता आपण चाललो, इथूनच पाऊस चालू झाला आहे बघा बाहेर. सो आता आपण डायरेक्टली आता परशुराम मंदिरात जे जाणार आहोत, तर इकडून आता तसं जाऊ. आणि आम्ही पोचलो आहे फायनली जिथे आपल्याला परशुरामांचं स्थान होतं तिथे. हे बघा ओपनमध्ये पृथ्वीवरती परशुराम उभे आहेत अशी ही प्रतिमा आणि आतमध्ये एक ध्यान कक्ष आहे. हा काय? हां, तर तिथे आपण आता जाऊन बघूया. हे बघा ना, ही मूर्ती छोटी नाही आहे आणि हे सगळं असं पूर्ण ओपन निसर्गामध्ये केलेलं आहे. व्हॅली व्ह्यू. हे बघा पूर्ण निळं आकाश आहे जसं वाटतंय ना. आवाज गोल आहे ना म्हणून घुमत नाही आहे. किती वेळा आपटतोय बघ. हॅलो 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 चेक 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 बघ असा आवाज येतो बघ. केशवराज या लोकेशनवरती आपण पोचलो आहे. जे केशवराजाचं मंदिर आहे. जेवढी आम्ही आता कोकणामध्ये जी देवस्थानं कंप्लीट केली ती सगळी देवस्थानं शंकराची होती. गणपतीचं आपलं फक्त एक गणपतीपुळ्याचं होतं. पण आमचं राहिलेलं की बाबा गावासारखं कुठलं फील घेता येईल, तर ते हे एक रूट आहे. हे बघा ना, ही पायवाट फक्त तुम्ही बघा ना. आता हे असं वाटेल काय मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यातनं चाललो आहे. सुंदर रस्ता, पोपळींची बाग, या असं एक्सपिरियन्स काय इथला. मी इथे जन्मरून नावाचा एक चित्रपट शूट केला होता, ज्याच्यामध्ये मी एक सीन केला होता. तो सीन इथल्या पुढच्या पायऱ्यांवरती शूट झाला. त्याच्यामुळे 2-3 दिवस माझे इथे गेले होते. नाहीतर बाईक पण पूर्ण जाते त्या रूटनी. पण ह्या रूटनी यायचं रिझन हेच होतं की जरा हा एक्सपिरियन्स तुला दाखवायचा होता की किती सुंदर आहे. काय बोलतो? हो, नाही कारण मी विचारलं तुला की अजून दुसरा रस्ता आहे का, तर बऱ्याचशा गाड्या तिकडून जात आहेत. पण ते लोक हा फील किंवा हा नेचर मिस करतायत. करेक्ट करेक्ट, तेच आहे. तेच आम्हाला अनुभवायचं होतं. खाली कोटी हे बघा हा रस्ता आहे आणि हा ते मी एक डायलॉग तुझं रिकाम्या पोटी. पण आम्हाला काय ॲक्च्युली आमचा मुद्दा काय आहे, आम्हाला खायची मच्छी आणि मच्छी खाऊन तर आपल्या शंकराची तेवढे देऊ नाही शकत. त्याच्यामुळे इथे पण या लोकेशनला पण सगळे रेस्टॉरंट व्हेजच आहेत. व्हेजच ऑब्विसली. तर मग दर्शन घेऊ आणि मग काय तो त्यात मच्छीचा दाखवू मग काय ताव. पण हे बघा ना, वाड्या बघा ना, बागा, सुपारीच्या बागा, मस्त सुंदर वाटतं एकदम. ऍक्च्युली लोकांनी पण ह्या वेनी यायला पाहिजे रे. आणि तो ना, तू हळूहळू माहोल असा तुला मंदिराची ती एक्साइटमेंट पण वाढते हो नंतर. मग हे इथं सुंदर आहे, मंदिर नक्की कुठे आहे. डायरेक्ट वेनी मंदिराकडे जायचं दर्शनाला तर आपण पण जाणारच आहोत. पण हा आपल्याकडे नाहीये ना ही गोष्ट. जो सीन आम्ही फिल्मचा शूट केला होता तो इथे केला होता, ह्या पायऱ्यांवरती. हे बघ, हे आहे ते बघ, कचरा तर नाही. हे बघ, हे आहे तो बेल्ट. सुपारीच्या वाड्या बघा, काय वाट आहे बघा ना. हा मस्त. आणि साईडलाच नदी. हो, इथेच नदी आहे बाजूला. आता इथे एक पूल लागणार आहे, तो पूल पण सुंदर आहे. काय पण तू करत होतास? हात धुतोय. हो 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 हो, मस्त रे. ये चीज कहाँ मिलेगी तेरे को, बाइक पे मिलती क्या? सही सही सही. हा डिसिजन चांगला होता तुझ्या ह्याला ऍग्री करणं. तिकडूनच जाऊया. हा, मस्त. मला क्रेडिट दिलंच पाहिजेस तू ब्रो. मस्त मस्त. हे बघा ना, दोन्ही साईडला फक्त शेवाळ आहे. निसर्ग बघता बघता वाहून जाऊ नकोस. हे बघा ना, आणि आम्ही आहोत जंगलात. हो, विषय बघ.
काय काय हो आलं जायला. म्हणजे हा गॅप माझ्या नशिबातच होता. सुंदर. सुंदर ते कोकण. बघा ह्या पोझिशनला थोड्याशा आम्ही रील शूट केल्यात. ओके सो कारण का जरा चांगलं नेचर होतं. तुम्हाला लवकरच बघायला मिळतील त्या रील्स. तर त्यासाठी आमच्या इन्स्टा हँडलला सुद्धा फॉलो करून ठेवा. अनस्क्रिप्टेड दर्पण आणि अनफिल्टर्ड प्रथमेश. अनस्क्रिप्टेड अनफिल्टर आहे. अन आमच्या ह्याच्यामध्ये अन आहे अन आहे. कारण आमची ट्रिप पण अनप्लॅन्ड आहे ना. हा कुठला अँगल आहे मी घेतला. अनअँगल कुठला लावला सा. लाईट पण एवढी परफेक्ट आली ना बघू. हो हा आणि छान दिसतंय एकदम. मला खूप आवडलं हे लोकेशन. मला खूप आवडलं. हा ना मस्त. आणि मुळात गर्दी पण नाहीये बघ हा, ना. हा. चाव नाहीये तो ते गर्दी असला ना की त्याचं ते हे जातं. हा. तो पीस असतो ना तो जातो. नेचर पीस जातो. फक्त आमची आता पायऱ्या जास्त पिसं नाही निघाली नाही तर पीस ना शोधायच्या नादात आमची पिसं जर निघाली तर मग काही खवळ नाही गाईज. आमची ट्रिप अजून एक दिवस एक्सटेंड होणार आहे मग. येस. आणि आम्ही फायनली केशवराजला पोहोचलोय. हे मंदिर आहे. हार्डली 20 मिनिट्स टू 15 मिनिट्स चालत ट्रॅव्हल आहे. बट इथं येणं वर्थ आहे. दिसतंय काहीतरी वरती आता तुला. ओ भाई हे जे पाणी येतंय ना वरून ते या गोमुखात येत आहे. जबरदस्त रे. मस्तच. हा ना मी समजतोय लांबून हा. की वॉटरफॉल आहे. पाणी दिसलं पण ही लाईन नाही दिसली मला. हे आहे. पाणवट केलेली आहे ती. पाणवट का. हा चला गोमुखाजवळ आता जरा हातापायावरती पाणी घेऊया. जसं मगाशीच आम्ही डिस्कस करत होतो की आपण कोकणात आल्यापासून फक्त शंकराचे स्थान एक्सप्लोर करतोय. पण हे स्थान विष्णूच आहे. आणि विष्णू आपण पहिल्यांदा आता मंदिरामध्ये व्हिजिट केली. त्यामुळे सुंदर लोकेशन आहे. हे आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. वाडी खूप सुंदर मेंटेन केलेली आहे. आणि मी इथे एकदा आलोय. हा हे पण उंचावरच आहे. म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की शंकर असं मंदिर आहे. हो मंदिर विष्णूचं मंदिर आहे. आणि तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा. मस्त. खूप छान आहे. हा ना खूप छान. मला म्हणजे ती गोष्ट तर मला एवढी पटकन वाटली कारण की कुठेच अशी बघितलेली नव्हती. कारण की जेव्हा आपण बघतो ना आता समजा गोमुख आहे किंवा अजून कुठल्या गोष्टी बांधकाम वगैरे किंवा नेचर या गोष्टी आपण बऱ्याच मंदिरांमध्ये कॉमन असतात म्हणजे बघतो आपण. पण ती अशी गोष्ट आहे ना की जी कुठेच बघितली नव्हती. त्याच्यामुळे ती एकदम ते पाणवडीतलं पाणी येतं ती लोकेशन. बाप. आणि शांतता आहे. इथून नुसतं बसून राहा किती वेळही छान वाटतं. दर्शन झालंय आणि निघालोय. मी आता तेच पतुला आणि आम्ही दोघं डिस्कस तेच करत होतो की आपल्या एक मंदिरांची खासियत काय आहे. हिंदू धर्मामध्ये आपले मंदिरं ही एका विशिष्ट जागेवरती असतात. जंगलात असतात, वनराईत असतात, वेगवेगळे लोकेशन्सना असतात. पण प्रत्येक मंदिर हे तुम्हाला नेहमी सरप्राईज करतं. काहीतरी त्याचं वेगळे पण त्यात दाखवतं. काहीतरी वेगळी गोष्ट असतेच. आणि ती तुम्हाला खेचून नेते. आणि आता हे काय होतं पाणवाट. म्हणजे एवढीच वाट आहे. जरा सुद्धा पाणी इकडे तिकडे होत नाही. म्हणजे काय केलं असेल. तर चला आता हे केशवराजाचं दर्शन घेऊन पुन्हा या निसर्गाच्या सगळ्या वाटेवरती आपला पुढचा प्रवास चालू करूया. पोटाच्या वाटेवर जाऊया. आणि एवढ्या दिवसाचा आमचा श्रावणाचा अंत आम्ही आज करत आहोत. अशा तऱ्हेने आम्ही आज खाणार आहोत सुरमई. सुरुवात पण आताच झाली श्रावणाची. अंत्यस्ती प्रारंभ. हे बघा मस्त आहे. अख्खी सुरमई आहे, भाकरी आहे, भात आहे आणि हा रस्सा सुरमईचाच आहे. सुकट आहे, सोलकडी आहे, कांदा आहे, लिंबू आहे. हे खाऊन आता मस्त पतू स्नॅप स्टोरी आणि हे आठ जोड पडलं पाहिजे. चला जेवायला. फायनली जेवण झालंय. थोडं लेटच झालं.
थोडं नाही जास्त पावणे 6 झाले. पावणेचा झाले. आता आपल्याला जायचं अंजारल्यामध्ये आणि केळशी करून श्रीवर्धन. पण आम्हाला एक केशवराज मंदिराच्या ठिकाणी सजेस्ट केलं की ह्या हॉटेलला या. जेवलो, मच्छी खाली, एवढं भारी जेवण होतं आणि सगळंच सुकट स्पेशली प्रथमेशला आवडली आणि सुरमई, दोघांना भाकरी, त्याच्यानंतर सुरमईचा रस्सा, भात आणि एवढं चांगलं जेवलंय ना ताकदीत की आता 2 ते पुढचे लोकेशन नको वाटत आहे, तिथेच एक स्टे करायला बाकीचा प्रवास उद्या करू अशी इच्छा आहे. पण नाही, शेवटचा दिवस आहे आपल्या जर्नीचा. सो लवकर आता सन डाऊन व्हायच्या आधी पटकन निघूया. जर दापोलीमध्ये नाही शूट करूच. दापोलीमध्ये आलात तर जाता जाता तुम्हाला खालच्या म्हणजे कोस्टल रोड मार्गे जाता जाता तुम्हाला हे मसालेदार लागेल, तो तिथे नक्की थांबा, व्हिजिट करा आणि काही ट्राय करा, चांगलंच आहे. आणि फायनली मी पोहोचलोय हरडाईच्या सेल्फी पॉइंटला. इथून काही असं व्ह्यू दिसतं. तो तिकडे जो दिसतोय तो हरडाईचा किल्ला आहे. आणि आपल्याला आता ह्याच सी रूटनी कोस्टल वेनी आपल्याला अंजारला करत केळशी जायचंय. पण काय दिसतंय हा. फायनली कसे तरी आम्ही बानकोट जेटीवर पोहोचलोय. ऍक्च्युली दोघं बोलण्यात एवढे व्यस्त होतो आम्ही आणि रात्रीचा हा काळोख आम्ही एकटं मिस केला आणि भलतीकडे गेलो. जवळजवळ अर्धा तास आम्ही असंच चाललो तर मग आम्हाला जाणवायला लागलं काहीतरी वेगळं आहे. मग आम्ही परत ते दादाने विचारलं बानकोट इकडे कुठं इकडं म्हणणं मग परत फिरलो आणि मग 14-15 किलोमीटर पुढे गेलेलो आम्ही. हा त्रास आणि काय बाकी त्रास तुम्हाला तर माहितीच आहे. आणि दुसरा एक त्रास काय दुखते ते सांगता पण येत नाही. जो सांगता येत नाही तो अवयव एवढा दुखतोय ना त्याची चाळणी झाली. पण तू चाळणी तुला काय सांगू. तर मला कोण बोललं ना अरे ये बस थोडा तूच बस आम्ही उभे राहणार. मी ते कसं आलं हेल्मेट 9ची जीटी आहे सुटेल बोलतायत. बघूया आता घरी भेटते ना डायरेक्ट. पत्तू हे गाडी कुठं आहे आपली. हे गाडी कुठे सामानच दिसतंय काय रे. बघा आर यू एक्साइटेड गाईज. काय म्हणते कशी झाली आपली अनप्लॅन ट्रिप. अनस्क्रिप्टेड दर्पण अनफिल्टर्ड प्रथमेश काय म्हणायचं. आपण तसं ट्रिप मध्ये काय फिल्टर ठेवलंच नाही. आपण फिल्टर सगळं दाखवलं आपण म्हणजे आपलं काय दुखतंय ते पण आपण दाखवलं. अजून किती ट्रान्सपरन्सी हवी. अजून किती हा पण काही म्हणा काही असो तिथे सरक जरा मला पण जागा दे. माझे पण तेच 2 अवयव दुखत. हा तर मी काय म्हणत होतो यापुढे तसं काही इंटरेस्टिंग होणार नाहीये. ट्रिप संपलेली आहे. 4 दिवसाचा हा प्रवास आम्ही ह्या ठिकाणी संपवतोय. ह्या 4 दिवसाच्या जर्नीत फक्त आम्ही दोघं सोबत नव्हतो तर आमच्यासोबत तुम्ही सुद्धा होता. म्हणजे अनफिल्टर्ड प्रथमेश यूट्यूब चॅनलची फॅमिली आणि आम्ही ऑस्ट्रेलियाची फॅमिली हे 2 कोलॅबरेशनचे व्लॉग्स. एक मोठी जर्नी जी आमची पहिली होती आपल्या बाईकसोबत ती कंप्लीट आपण केलेली आहे सक्सेसफुली. आणि आनंद याचा आहे की ही फक्त जर्नी मुरुड अलिबागपर्यंत पहिली लिमिटेड राहणार होती. पण थोडंसं ॲक्च्युली खरंच म्हणजे कंटेंट क्रिएशन ह्या गोष्टीमुळे म्हणजे थोडक्यात तुमच्यामुळे की तुम्हाला पण आम्हाला काही गोष्टी दाखवायच्या होत्या तर त्याच्यामुळे आम्ही ही जर्नी खूप जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला आणि ती कंप्लीट केली. आणि खूप एक्साइटिंग होती जर्नी. म्हणजे करायचीच होती ॲट एनी कॉस्ट. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. मजा आली, धमाल केली. म्हणजे एक पॉइंट सगळे टेम्पल सगळे म्हणजे हा पट्टा पूर्ण कव्हर केला. मी तर फर्स्ट टाइमच आलेलो या पट्ट्याला. म्हणजे रोड साईड करून असं आम्ही कोस्टल रोडनी रिटर्न आलो. आपली एक प्रदक्षिणा पूर्ण केली. आणि माझ्यासाठी पण ही इकडून पूर्ण प्रदक्षिणा ही पहिल्यांदाच होती. तिन्ही जेटा एक्सपिरियन्स करायला मिळाल्या ज्या या टोटल कोस्टल लाईनला पडतात. सो ही खूप इंटरेस्टिंग जर्नी राहिली आहे तुमच्यासोबत. सो
ह्या गोष्टीसाठी, कारण का तुम्ही लाईक करणं आम्हाला, आज मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही केलंच पाहिजे. बिकॉज तुम्ही जेवढं लाईक कराल तेवढी व्हिडिओ जास्त जणांना रेकमेंड होईल आणि ही आपली जर्नी सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि तुमचे हेच मोटिवेशन आम्हाला अजून दुसऱ्या जर्नी करण्यासाठी भाग पडतील. सो लवकरच आम्ही ती प्लॅन करू. यस. सो लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही आहोत स्ट्रगलर्स आणि अनफिल्टर्ड प्रथमेश चॅनल. तोपर्यंत असेच बघत राहा आमचे व्लॉग्स अँड बाय बाय.